सलील आणि संदीप, तुम्हाला दोघांनाही मला विचारायचं आहे की कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात तुमच्या रिपीट ऑडियन्स असतो, म्हणजे 60-60, 70-70 वेळा सुद्धा पाहिलेले प्रेक्षक आहेत माझ्या ओळखीचे. प्रत्येक कार्यक्रमामध्ये तुम्ही नवीन गाणं सादर करता, त्यामुळे ऑब्व्हियसली उत्सुकता सुद्धा तितकीच असते प्रेक्षकांची. आज मी सुद्धा उत्सुक आहे की आज काय नवीन आहे. हे खूप भाग्य आहे आणि हे चांगल्या अर्थाने ऑडियन्सनी कलाकारांवर प्रेशर ठेवायला पाहिजे असं मला वाटतं की आम्ही तेच तुमचं खूप वेळा ऐकलं, तुम्हाला टाळ्या वाजवल्या, आता नवीन ऐकवा चांगलं. हे खूप चांगलं प्रेशर आम्हाला आमच्या रसिकांनी आमच्यावर ठेवलं आणि त्यामुळे प्रत्येक कार्यक्रमाला जाताना एक मनात असतं की नाही, आज अशी काही लोक असतील ज्यांनी आपला कार्यक्रम 50 वेळा बघितला, त्यांना आपण काय नवीन देणार. आणि म्हणून दर कार्यक्रमाला काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करतो. हेही गाणं अक्षरशः परवा केलेलं गाणं आहे, तर गाण्याविषयी संदीप जास्त सांगेल. आता जे गाणं याच्यापूर्वी सादर झालं, दूरदेशी गेला बाबा, तर असं कदाचित वाटू शकते की अरे काय पालक आहेत, असं कसं एकटं ठेवून जातात वगैरे. पण हे काही कोणी मनापासून करत नाही, कोणी आनंदाने करतं असं मला वाटत नाही. तर याच गाण्याची दुसरी सुद्धा एक बाजू आहे, ती बाजू या गाण्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न करतो. अगदी अगदी कोरी चाल आहे, सांभाळून घ्या, अजून माझी चाल बसते. कोमेजून निजलेली एक परी राणी, उतरले तोंड डोळा सुकलेले पाणी. कोमेजून निजलेली एक परी राणी, उतरले तोंड डोळा सुकलेले पाणी. रोजचेच आहे सारे काही आज नाही, माफी कशी मागू पोरी मला तोंड नाही. झोपेतच घेतो तुला आज मी कुशीत, निजेतच तरी पण येशील खुशीत. सांगायचे आहे माझ्या सानुल्या फुला, दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला. ना 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 ना. आटपाट नगरात गर्दी होती भारी, घामाघूम राजा करी लोकलची वारी. आटपाट नगरात गर्दी होती भारी, घामाघूम राजा करी लोकलची वारी. रोज सकाळीच राजा निघताना बोले, गोष्ट सांगायचे काल राहुनिया गेले. जमलेच नाही काल येणे मला जरी, आज परी येणार मी वेळेतच घरी. स्वप्नातल्या गावामध्ये मारू मग फेरी, खऱ्या खुऱ्या परीसाठी गोष्टीतली परी. बांधीन मी थकलेल्या हातांचा झुला, दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला. ना 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 ना. ऑफिसात उशिरा मी असतो बसून, ऑफिसात उशिरा मी असतो बसून, भंडावले डोके गेले कामात बुडून. ऑफिसात उशिरा मी असतो बसून, भंडावले डोके गेले कामात बुडून. तास तास जातो खालमानेने विझून, तास तास जातो खालमानेने निघून. एक एक दिवा जातो हळूच विझून, एक एक दिवा जातो हळूच विझून. अशा वेळी काय सांगू काय काय वाटे, अशा वेळी काय सांगू काय काय वाटे. आठवा सोबत पाणी डोळ्यातून दाटे, आठवा सोबत पाणी डोळ्यातून दाटे. वाटते की उठून या तुझ्या पास यावे, वाटते की उठून या तुझ्या पास यावे. तुझ्यासाठी मी पुन्हा लहान गे व्हावे. उगाच रुसावे नि भांडावे तुझ्याशी, उगाच रुसावे नि भांडावे तुझ्याशी. चिमुकले खेळ काही मांडावे तुझ्याशी. उधळत खिदळत बोलशील काही, बघताना भान मला उरणार नाही. उधळत खिदळत बोलशील काही, बघताना भान मला उरणार नाही. हसुनिया उगाच चोरडेल काही, दुरूनच आपल्याला बघणारी आई.
तरी सुद्धा दोघे जण दंगा मांडू असा क्षणाक्षणावर ठेव खोडकर ठसा सांगायची आहे माझ्या सानुल्या फुला दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला ना 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 दमल्या पायाने जेव्हा येईल जांभई दमल्या पायाने जेव्हा येईल जांभई मऊ मऊ दूध भात भरवेल आई दमल्या पायाने जेव्हा येईल जांभई मऊ मऊ दूध भात भरवेल आई गोष्ट ऐकायला मग येशील नाशी गोष्ट ऐकायला मग येशील नाशी सावरीच्या उशीहून मऊ माझी कुशी खुशी माझी सांगत आहे ऐक बाळा काही सदोदित जरी कामी तुझ्या पास नाही जेव खाऊ नाव माखू घालतो ना तुला आई परी वेणी फणी करतो ना तुला जेव माखू नाव खाऊ घालतो ना तुला आई परी वेणी फणी करतो ना तुला तुझ्यासाठी आई परी बाबा सुद्धा खुळा तोही कधी गुपचूप रडतो रे बाळा सांगायची आहे माझ्या सानुल्या फुला दमलेल्या बाबाची या कहाणी तुला ना 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 बोलक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात बोलक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात आणि पहिल्यांदाच घेतला जेव्हा तोंडी मऊ भात आई म्हणण्याआधी सुद्धा म्हणली होतीस बाबा आई म्हणण्याआधी सुद्धा म्हणली होतीस बाबा रांगत रांगत घेतलास जेव्हा घराचा तू ताबा रांगत रांगत घेतलास जेव्हा घराचा तू ताबा लुटू लुटू उभं राहत टाकलंस पाऊल पहिलं लुटू लुटू उभं राहत टाकलंस पाऊल पहिलं दूरचं पाहत राहिलो फक्त जवळ पाहायचंच राहिलं असा गेलो आहे बाळापुरा अडकून हल्ली तुला झोपेतच पाहतो दुरून असा गेलो आहे बाळापुरा अडकून हल्ली तुला झोपेतच पाहतो दुरून असा कसा बाबा देव लेकराला देतो लवकर जातो आणि उशिरानं येतो बालपण गेले तुझे तुझे निसटून उरे काय तुझ्या माझ्या उंजळीमधून जरी येते ओठी तुझ्या माझ्यासाठी हसे नजरेत तुझ्या काही अनोळखी दिसे तुझ्या जगातून बाबा हरवेल का ग मोठेपणी बाबा तुला आठवेल का ग तुझ्या जगातून बाबा हरवेल का ग मोठेपणी बाबा तुला आठवेल का ग सासुराला जाता जाता उंबरठ्यामध्ये बाबासाठी येईल का पाणी डोळ्यामध्ये ना 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 मला निश्चित असं वाटतं की आज इथे उपस्थित अनेकांचे डोळे पाणावले असतीलच पण आज हे गाणं पहिल्यांदाच झी मराठीतून महाराष्ट्रभर जगभर पहिल्यांदाच दिसतंय घराघरात बसलेल्या पालकांचे डोळे सुद्धा निश्चितच पाणावले असतील मला वाटतं एकदा जोरदार टाळ्या या दोघांसाठी झाल्याच पाहिजे खूप मनापासून धन्यवाद आणि तुम्ही ह्या गाण्याला वन्समोर दिला नाहीत आत्तापर्यंत तुम्ही खूप जोरात वन्समोर ओरडत होतात पण तुम्हाला वन्समोर ओरडण्यासाठी तुमचा गळा
मोकळा नव्हता, मला माहिती आहे. त्यामुळे मी संदीपला विनंती करतो की आपण दोघं शेवटचा एक पार्ट परत ऐकूया. आणि खरं तर आज आमचे इतके मित्र इथे आहेत. सुनील आहे, कमलेश आहे, मिथिलेश पाटणकर आहे, आतमध्ये राजन डांगे आहेत. सगळ्यांची ही भूमिका आहे, सगळ्यांचं हे म्हणणं आहे. तर या सगळ्या बाबांसाठी समोर संजीव अभ्यंकर आहे, शौनक अभिषेकी आहेत, सगळ्या माझ्या मित्रांसाठी की जे खूप घराबाहेर असतात आणि त्यांना हेच सगळं म्हणायचं असतं, त्यांच्यासाठी या काही शेवटच्या थोड्या वेळी ऐकवतो. बोलक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात, बोलक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात, आणि पहिल्यांदाच घेतलास ना जेव्हा तोंडी मऊ भात. आई म्हणण्याआधी सुद्धा म्हणली होतीस बाबा, आई म्हणण्याआधी सुद्धा म्हणली होतीस बाबा, आणि रांगत रांगत घेतलास जेव्हा घराचा तू ताबा. लुटू लुटू उभं राहत टाकलंस पाऊल पहिलं, लुटू लुटू उभं राहत टाकलंस पाऊल पहिलं. दूरच पाहत राहिलो फक्त, जवळ पाहायचंच राहिलं. असा गेलो आहे बाळा पुरा अडकून, हल्ली तुला झोपेतच पाहतो दुरून. असा गेलो आहे बाळा पुरा अडकून, हल्ली तुला झोपेतच पाहतो दुरून. असा कसा बाबा देव लेकराला देतो, लवकर जातो आणि उशिरानं येतो. बालपण गेले सारे तुझे निसटून, उरे काय तुझ्या माझ्या ओंजळी मधून. जरी येते ओठी तुझ्या माझ्यासाठी हसे, नजरेत तुझ्या काही अनोळखी दिसे. तुझ्या जगातून बाबा हरवेल का ग, मोठेपणी बाबा तुला आठवेल का ग. तुझ्या जगातून बाबा हरवेल का ग, मोठेपणी बाबा तुला आठवेल का ग. सासुराला जाता जाता उंबरठ्यामध्ये, बाबासाठी येईल का पाणी डोळ्यामध्ये.